तर मी तुमच्या मध्ये उठवतो काय दू मी उठत नाही मी तर जेलातला अन्न खाईन पण उठत नाही म्हणजे थोडक्यात आपल्या गावरान भाषेत सांगायचं ठरलं हैदराबाद गॅजेटियरला अंमलबजावणी दिलेली आहे बरोबर का अंमलबजावणी करण्याच्या सूचना निर्णय आपण केलेला आहे पटलं का सगळ्याला अंमलबजावणी दिलेली आहे आता दुसरा कळीचा मुद्दा ते देत नव्हते पण आपण आपल्या हट्टावर ठाम होतो सातारा संस्थांचं गॅजेटियर मध्ये पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बसतो खरंय का अभ्यासक नंतर का नाही म्हणले ना थोबडच हानी सातारा गॅजेटियर पुणे औंध गॅजेटियरवरील नियमाच्या आधारे गॅजेटियरची अंमलबजावणी करण्याबाबत आपण त्यांच्याकडे मागणी दिली त्यांनी सांगितलंय सातारा संस्थान पुणे व औंध संस्थान गॅजेटियरची अंमलबजावणी करण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून जलद गतीने निर्णय घेण्यात येईल त्याचं कारण विचारलं मी त्यांना का जलद गतीने त्यांचं म्हणणं आहे थोडं काही त्या 2-3 विषयात औंध आणि साताऱ्यात थोड्या किचकट कायदेशीर त्रुटी आहेत जलद गतीनं म्हणजे 15 दिवसात तपासून त्याची पण अंमलबजावणी करतो आणि अंमलबजावणी देतो म्हणलेत ते आता बरोबर ना अंमलबजावणी देतो म्हणलेत नाही असं नाही फक्त कायदेशीर त्रुटी असतील आणि असतील सुद्धा त्यांनी 15 दिवसात जलद शब्द वापरलाय पण तरी बी त्यांच्या तोंडी असं म्हणले त्याला राजेसाहेब साक्षीदार आहेत हा साक्षीदार त्यांना धरलेलं आहे मी म्हणलं तुम्ही करून देतान का आणि आमच्यासाठी राजा बोलला म्हणजे विषय संपला यायला बाकीच्याला काय ते म्हणले मी करून देतो माझी जबाबदारी मी राजांना म्हणलो तुम्ही 15 दिवस म्हणता 1 महिना राजे बरोबर आहे का मी 1 महिना दिला राजाला आणखीन काय पाहिजे आता ते 15 दिवस म्हणले 1 महिन्यात अंमलबजावणी द्या राजा म्हणले देतो राजा हा म्हणले की नाही इतक्या लोक सांगा नाहीत मला थोपड हाणते लोक जमलं की नाही आता हे 2 विषय अंमलबजावणी झाली खाली काय राहिला आता जरा डोका लावायला शिका ना येतो ना ती दबी सगळे सोयऱ्यांच्या बद्दलचा विषय काढला आधी हे घेतो थांबा महाराष्ट्रातील मराठा आंदोलकावर झालेल्या केसात तत्काळ मागे घ्या असं आपण मागणी केली त्यांनी गुन्हे मागे घेतलेत विविध ठिकाणचे काही राहिले तर ते म्हणतात आम्ही कोर्टात जाऊन ते मागे घेऊ आता किती आहे ऑगस्ट हा संपला ऑगस्ट संपला आता सप्टेंबर अखेरपर्यंत तुमच्या सगळ्या केसेस मागे घेऊ असं त्यांनी लिखी दिलंय म्हणजे JR काढलाय JR म्हणून ना विखे साहेब याला हा JR आहे हो JR लेखी फिके नाही ते लेखीला काही किंमत नसते आणि आपण ओरिजिनल सह्या घेतल्यात मंत्र्याच्या हे ओरिजिनल सह्या मंत्री कवाच करीत नाही लफडं गुताव म्हणून हाव ना मग अरे बाबा आपल्याला मान्य असलं तर त्यांनी विखे साहेबांनी इतकं मोकळ्या म्हणून सांगितलं ते म्हणले तुम्हाला मान्य असलं तर लगेच तुम्ही जर मान्य म्हणलं की लगेच JR काढतो राज्यपालाच्या सहीनं राज्यमंत्रिमंडळ सहीनं याच्यापेक्षा स्वच्छ काय असलं पाहिजे मला पटायला लागलं नाही मी आता इतकं गोडीनं ऐकून घेत नाही आता बोलतं बैठकीचा जिकडे तिकडे धिंगाणा झाला असतं त्यांच्या बोलण्यात तथ्य